बघा आपलं वाटण तयार आहे. बोलवा या आचारी बुवा. आचारी बुवा या. मग आमच्या गोव्याहून काकू आल्या आहेत. उगाच नाही काय. हे बघा ही भरड आणि हे वाटण जसं पाहिजे तसं आहे का? बरोबर आहे, एकदम बरोबर आहे की बरोबर नाही? आहे एकदम. चला पुढची कृती सांगा. आता काय करायचं, ह्याच्यात थोडस तेल टाका. बर ठीक आहे. आधी गॅस लावून घेतो. हम्म. याच्यात काय घालूया आता? ह्याच्यात तेल गरज नाही. तेल घालायचं, थोडं तेल बस. पुरे का? तेल. बरं मला सांगा, आता गोव्याची पण एक वेगळी अशी भाषा आहे ना, हो गोवन कोकणी. कोकणी. ती कशी आहे नेमकी? आता कोकणीन उलवून तुका सांगू कसे घालपाचे ते, तुका कळटले आमकी जे म्हणता ते. मला ऐकून कळेल. तुम्ही एक काम करा, पुढचे 2-3 टप्पे मला त्या भाषेत सांगा, बघूया मला कळतंय का. हा आता हे तेल गरम झाले मरे. आता त्यातून कांदो घालपाचो. याच्यामध्ये आता कांदा घालायचा. गोव्यातले लोकांचे कान काय सुखावतील. आज आपल्याला झी मराठीवरती गोव्याची भाषा ऐकू येते. आता कांदा घालायचा. कांदा घालायचा. पुढे काय करायचं? कांदा मस्त लाल जाऊन जाय. कांदा मस्त लाल झाला पाहिजे. मग मला पण येते, बोलता येत नाही माका. जातले रे, थोडे थोडे शिकून जाय. थोडं येत असतं माका, पण मी शिकणार असा. शिकून जाय. शिकून जाय. चुकीचं बोलत असो काय मी? ना एकदम बरोबर उलयता तू. अरे माझा जन्म गोव्याचो. वा वा वा. तुमच्या आणि सुनबाईच्या ट्युनिंग विषयी थोडं सांगा ना. म्हणजे उदाहरणार्थ मी जर दौऱ्यावर असेल ना नाटकाच्या, तर माझी आई माझ्या बायकोला पिक्चरला घेऊन जाते. म्हणते चल त्याला कुठे त्याची आठवण काढत बसते, आपण एन्जॉय करू. तसं तुम्ही सून आणि सासू मिळून काय एन्जॉय करता की नाही? हो भरपूर. काय भजनाला आम्ही जाता? भजनाला जातो, नवरात्रात जातो देवीला बी, नंतर मंगळागौरीचे खेळ खेळायला जातो. अरे वा, सुनबाई आणि मी, आम्ही दोघी जण जातो मंगळागौरच्या लय खेळीला. भारी. असं ट्युनिंग हो. पाहिजे. याच्यात काय घालायचं? घाला आता ते वाटत, सगळं घाला वाटत, आणि थोडस पाणी टाका. बर. तुम्ही ते ड्रेस कोड वगैरे फॉलो करता की नाही सासू सुना मिळून नवरात्रीचे? नाही अजून नाही केले, पण आहे थोडी आवड आहे, आवड करतो. आहे. किती पाणी लागणार आहे? घाला अजून, बांगडे शिजायला पाहिजे ना. बस. गोव्याला शिमगा सुद्धा फार हो मस्त आगळ्या वेगळ्या आणि असतो. उत्साही पद्धतीने उत्साह साजरा होतं. होतो, हो की नाही? हम्म. हे आपण हा, भरड ते केली होती भरड जी. केली ती घालायची, ते पण उडदाची. जरा शिजू द्यायचं त्याच्याबरोबर. बर ठीक आहे. ही रेसिपी तुम्हाला कोणी शिकवली अर्चना काकू? माझ्या आजीनी, बापरे. आईची आई. आईची आहे म्हणजे किमान 50-60 वर्ष जुनी ही रेसिपी का त्याच्या आधीची? नाही खूप जुनी आहे, आणि अच्छा. गोव्यात ती खूप पॅटर्न आहे. अच्छा. बघा काय तुमचा थाट आहे. घरी बसल्या बसल्या तुम्हाला आज गोव्याचा पदार्थ आम्ही करून दाखवलाय. काय अर्चना काकू, बरोबर. कशा आलात तुम्ही गोव्याहून? फ्लाईटनी? नाही ट्रेननी. ट्रेननी? कोणती? कोकण कन्या. अरे पण आता आम्ही काय केलं, ब्रेक घेऊन आलो. अच्छा. पहिली कोल्हापूर, 4 दिवस कोल्हापूरला राहिलो. आणि हे सगळं आमच्या कार्यक्रमासाठी? खास. म्हणजे बघा, फक्त आमच्या कार्यक्रमात यायचं म्हणलं तुमची एक ट्रिप झाली आहे की नाही? वा. आता जाताना डायरेक्ट एका टप्पा घेते? नाही आता जाताना रिझर्वेशन मिळालं नाही. अच्छा. बघू आता. माझी देऊ का गाडी तुम्हाला? बघू. फक्त माझ्या गाडीचा एकच प्रॉब्लेम आहे, मी पण येईन. चालेल.